हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण मॅथ्स 2 मधील सर्कल या टॉपिकचा थेरी पार्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नाउ टुडे वी सी द लेसन नंबर 3, दॅट इज सर्कल. या सर्कल मध्ये आपल्याला हे खालील पॉइंट्स पाहायचे आहेत. लेट्स स्टडी. सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. मीन्स सर्कल जर एक पॉइंट असेल तर एका पॉइंट मधनं सर्कल्स किती ड्रॉ होतील, 2 पॉइंट्स मधनं किती ड्रॉ करता येतील, 3 पॉइंट्स मधनं किती सर्कल्स ड्रॉ करता येतील, हे सर्व पॉइंट्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. Then we see the next concept, that is secant and tangent. What is the meaning of secant and what is the meaning of tangent? Then next one is the circle touching each other. Here we see the two types of circles, means the circles touches externally and the circle touches internally. Then arc of circle, that part we already see arc of circle in 8th standard and also in 9th standard, but here is the theorems depends on that arc of circle is given here. Then inscribed angle and intercepted arc. What is the relation of inscribed angle and intercepted arc? That here we see in this point. Then cyclic quadrilateral. The meaning of cyclic quadrilateral, the theorem depends on that cyclic quadrilateral, and the examples based on that we see in this point. Then the secant tangent angle theorem. What is that theorem? We all that part see in this point. Then theorems of intersecting chords. Two chords are there in the circle. They intersect internally. They intersect externally. Then what is the theorem for intersecting internally or externally? We see in this part. Let's recall. आता आपण ह्या पार्टमध्ये जस्ट 9th मध्ये 8th मध्ये जो सिलेबस झालेला आहे अबाउट सर्कल तो आपण जस्ट रिकॉल करणार आहोत आणि याचा उपयोग आपल्याला सर्कल मधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. फर्स्ट पॉइंट इज द कॉन्ग्रंट सर्कल. व्हॉट इज कॉन्ग्रंट सर्कल? द सर्कल विथ इक्वल रेडियस आर कॉल्ड ॲज अ कॉन्ग्रंट सर्कल. सी, द सर्कल विथ इक्वल रेडियस, ज्या सर्कलची रेडियस इक्वल असते त्याला आपण congruent circles म्हणणार. In figure, the circle here is with center O having the radius 2 centimeter and another circle with center P having the radius 2 centimeters. Both circles having the same radii, therefore both circles are the congruent circles. Then next part is the concentric circles. कॉन्सेंट्रिक, बघा या कॉन्सेंट्रिक वर्ड मध्ये सगळा मीनिंग डिपेंड आहे. कॉन्सेंट्रिक, सेंट्रिक म्हणजे एकच सेंटर असणार. सर्कल्स विथ सेम सेंटर ऑफ सर्कल विथ डिफरंट रेडाय आर कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्कल्स. असे सर्कल्स ज्या सर्कलचा एकच सेंटर आहे, सर्कलचा सेंटर सेम आहे पण रेडियस मात्र डिफरंट आहे. सी इन दिस फिगर देर आर 3 सर्कल्स आर देअर having the center O. If we draw here, if we see here the smaller circle, if we consider this radius of the circle is 1 centimeter, and second circle having the radius 2 centimeter, and third circle having the radius 3 centimeter, means all these 3 circles having the same center and different radii, then such circles are called as a concentric circles. असे सर्कल ज्या सर्कलचा सेंटर हा एकच आहे पण त्यांची जी रेडियस आहे प्रत्येक सर्कलची ती वेगवेगळी असणार आहे. पुढे आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स इन 2 पॉइंट्स. सर्कल्स विथ डिफरंट सेंटर्स हॅव्हिंग 2 पॉइंट्स आर कॉमन आर कॉल्ड एज अ इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स कोणाला म्हणणार आपण? आता इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट्स, इथे 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होतील म्हणजे सर्कल आहेत विथ डिफरंट सेंटर. म्हणजे इथं आपण फिगर मध्ये पाहिलं तर ए इज द सेंटर ऑफ वन सर्कल and B is the center of the another circle, and both these circles are intersecting here at a point P and Q. Means what is the meaning? The circles with different centers, प्रत्येक त्या दोन सर्कलचा सेंटर डिफरंट असेल, having 2 points are common, आणि त्या दोन्ही सर्कल मध्ये 2 पॉइंट्स कॉमन असतील, then such circles are called as a intersecting circles. तर अशा सर्कल्सला आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणणार आहोत.
जस्ट रिकॉल द प्रॉपर्टीज अँड थेरम्स. आता याच्यापूर्वी आपण कोणत्या सर्कलच्या प्रॉपर्टीज आणि थेरम पाहिल्या आहेत, जस्ट आपण ते एकदा रिकॉल करू. See the first one. A perpendicular drawn from the center of circle on its chord bisect the chord. थेरम काय सांगते पहा. The perpendicular drawn from the center of circle on its chord. सेंटर पासून परपेंडिक्युलर लाईन जर ड्रॉ केली तर ती लाईन त्या कॉर्डला बायसेक्ट करते. त्या लाईनला बायसेक्ट करते मीन्स दॅट OM divides the chord AB in two equal parts. We write it as here. Sec OM is perpendicular to chord AB. Sec OM is perpendicular to chord AB. म्हणजे OM ही chord AB ला perpendicular आहे. Then sec AM is congruent with sec BM. जर ती परपेंडिक्युलर सेंटर पासून ड्रॉ केली तर ती कॉर्डला बायसेक्ट करते, म्हणजे जे दोन इक्वल पार्ट्स आहेत, जे पार्ट्स तयार होतात ते पार्ट्स कॉन्ग्रंट आहेत. मीन्स AM इज अ कॉन्ग्रंट विथ अ BM. सी इन फिगर OM, O is the center of circle. From center of circle, if we draw a perpendicular line on that chord, this is OM is a perpendicular. Then that chord is divided in two equal parts, means that AM is equal to BM. म्हणजे हे थेरम काय सांगतं, जर सेंटर पासून आपण एखादी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली कॉर्डवर तर ती त्या कॉर्डचे दोन समान भागामध्ये विभाजन करते. द सेगमेंट joining the center of circle and the midpoint of chord is perpendicular to the chord. हे जे आता आपण थेरम पाहिलं, या थेरमचं हे कॉन्व्हर्स आहे. What is the meaning of converse? When we change the position of the antecedent and consequent in the given statement, then it is a converse. जेव्हा आपण antecedent consequent ची जागा चेंज करतो त्यावेळी तो कॉन्व्हर्स म्हणून होतो. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड. म्हणजे इथं दिलेलं आहे कॉर्डचा मिड पॉइंट आहे आणि सेंटर ऑफ सर्कल आहे. ही जर सेगमेंट आपण जॉईन केली, म्हणजे फिगर मध्ये दाखवलंय AM ही कॉर्ड आहे, पॉइंट M इज अ मिड पॉइंट ऑफ AB. M is midpoint of that chord AB. Right. Then what happened here? Means it joins the midpoint. It joins the midpoints. Means here, see, this M is the midpoint and O is the center of circle. If we join this segment, then it is a perpendicular to the chord. Means that segment means OM is perpendicular to the chord. How we write it? Point M is a midpoint of chord AB. कॉर्ड AB चा पॉइंट M हा मिड पॉइंट आहे. जर तो मिड पॉइंट असेल तर जो सेगमेंट जॉईन केली आपण सेंटर अँड दॅट मिड पॉइंट इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड मीन्स OM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. बघा फर्स्ट थेरम मध्ये सांगितलेलं आहे सेंटर पासून परपेंडिक्युलर लाईन जर ड्रॉ केली तर ती कॉर्डला बायसेक्ट करते. आणि सेकंड मध्ये सांगितलं सेंटर आणि जर कॉर्डचा मिड पॉइंट आपण जॉईन केला तर ती जॉईन होणारी सेगमेंट त्या कॉर्डला ती परपेंडिक्युलर असते. Then we see the next one. Congruent chords of circle are equidistant from the center. Congruent chords circle मध्ये congruent chords दिलेले आहेत, म्हणजे दोन chords ज्यांची लेंथ सारखीच आहे. Of a circle are equidistant from the center. जेव्हा chords congruent असतील त्यावेळी त्या chords त्या सेंटर पासून equidistant अंतरावर असतात. हे नेक्स्ट थेरम आहे. See in figure. What is given here? Chord AB is a congruent with chord DC. Chord AB आणि chord DC हे congruent दिलेले आहेत. Two chords are congruent. Then what is the distance of chord AB from center? Means OP is the distance of chord from the center. And OQ is the distance of the chord from the center O. Okay. These chords are congruent. Means AB is a congruent with DC. हे given आहे. OQ is a perpendicular to chord C. OQ हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, म्हणजे OQ हे CD चं सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. तसेच OP इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे OP हे सुद्धा कॉर्ड AB चं सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. जेव्हा कॉर्ड्स इक्वल असतील मीन्स AB इज अ कॉन्ग्रुएंट विथ CD चं गिवन, देन
then the perpendicular distance means this OP is congruent with this OQ. त्यावेळी हे perpendicular distance equal असतं. बघा, congruent chords of a circle are equidistant from the center of circle. जेव्हा chords congruent असतील त्यावेळी त्या दोन्ही chords center पासून equidistant वर असतात. Then the next one, that is, it is converse also. The chord of circle equidistant from the center of circle are congruent. See, आता काय दिलेलं आहे? Chords of circle are equidistant from center. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या chords आहेत त्या chords सेंटर पासून इक्वल डिस्टन्स वर आहेत. मीन्स OP इज इक्वल विथ OQ हे गिवन आहे. Two chords are equidistant from center, then the chords are congruent. तर ते दोन्ही chords congruent असतात. See here, OP is perpendicular to chord AB. It is given in figure, and OQ is perpendicular to chord CD. Means it is the perpendicular. OP is equal to OQ. OP is equal to OQ. This is given. Means here the perpendicular distance from the center is equal. Then the line, then that chords are congruent. Means chord AB is congruent with chord CD. पहा, जर त्यांचं सेंटर पासूनचं डिस्टन्स जर इक्वल असेल तर कॉर्ड्स इक्वल असतात, आणि इथं सांगितलं जर कॉर्ड्स इक्वल असतील तर त्यांचं सेंटर पासूनचं डिस्टन्स हे इक्वल असतं. म्हणजे हे दोन जे थेरम्स आहेत हे सुद्धा कॉन्व्हर्स म्हणून आहे. देन वी सी द नेक्स्ट वन. सी सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 points. Here infinite number of circles are passes through a point. If we take here one point, इथं जर आपण एकच पॉइंट कन्सिडर केला A, तर A मधून आपण किती सर्कल्स ड्रॉ करू शकतो? Here we draw a circle with a center P. Here we draw a circle with a center R. Again here we draw a circle with a center Q. Again we draw one more circle just like here. Then again we draw here. म्हणजे अशा प्रकारे आपण इन्फायनाइटली many circles we can draw through these points. म्हणजे एका पॉइंट मधून आपण इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. Then two points are there. Consider here point A and point B is there. Then how many circles we can draw through these 2 points? See again here infinite number of circles passes through two distinct points. जर दोन वेगवेगळे पॉइंट्स असतील तर त्या दोन्ही पॉइंट्स मधून आपण इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. हे कसं काय? तर हे करण्यासाठी थोडंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. If we draw here perpendicular bisector of this segment AB, या AB चा आपण perpendicular bisector draw केलेला आहे का? And we draw here one line which is a perpendicular bisector of this segment AB. Then we take any point on that bisector. आता ह्या ठिकाणी ह्या bisector आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मी पॉइंट P घेतलेला आहे. देन द डिस्टन्स फ्रॉम दॅट पॉइंट P टू पॉइंट B इज द रेडियस, आणि ह्या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ केलं. देन वी टेक अनदर पॉइंट Q. मी दुसरा पॉइंट घेतला Q ऑन दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर, आणि मी हा OQB जॉईन केला. QB is the radius of the second circle. Just like that we are taking here another one. Means इथं जर मी एक another point घेतला, फॉर एक्झाम्पल इथं पॉइंट आपण R घेऊ, and we join this RB. Then RB is the center radius of circle, and here we draw just like another circle. यामध्ये आपण अजून एक सर्कल इथं आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजे जर दोन पॉइंट्स वेगवेगळे असतील तर त्या दोन्ही पॉइंट्स मधून आपण इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. Then 3 points are there. आता 3 पॉइंट्स असतील तर काय होईल? See, there is a unique circle passing through 3 non-collinear points. आता इथं कंडिशन काय बघा, 3 पॉइंट्स आहेत पण 3 पॉइंटच्या दोन कंडिशन्स येऊ शकतात. इफ द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर अँड इफ द पॉइंट्स आर कोलिनियर. आता इथं कन्सिडर केलेलं आहे नॉन कोलिनियर पॉइंट. पॉइंट A, पॉइंट B and point C are non-collinear points. If the points are non-collinear, then we can draw a unique circle. Unique circle means we draw only one circle passing through these 3 points. जर नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्याच्यातून आपण एकच सर्कल ड्रॉ करू शकतो. आता पॉसिबिलिटी झाली नॉन कोलिनियर पॉइंटची, आणि जर कोलिनियर पॉइंट्स असतील तर सी नो सर्कल कॅन पास थ्रू 3
थ्री कोलिनियर पॉइंट्स. आता 3 कोलिनियर पॉइंट्स आहेत, तर त्या 3 कोलिनियर पॉइंट्स, फॉर एक्झाम्पल इथं परत कन्सिडर केलं मी पॉइंट A, B, C. these 3 points are collinear. मग एकाच वेळी आपण याच्यातून एक सर्कल ड्रॉ करू शकणार आहे का तिन्ही पॉइंट्स मधून? नो. मीन्स नो सर्कल पासेस थ्रू द 3 कोलिनियर पॉइंट्स. पहा, एकच पॉइंट असेल तर एका पॉइंट मधून आपण अनेक सर्कल्स ड्रॉ करू शकतो. जर 2 वेगवेगळे पॉइंट्स असतील तर त्या 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मधून आपण परत इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. 3 पॉइंट्स आहेत जे नॉन कोलिनियर आहेत, त्याच्यातून फक्त आपण एकच सर्कल ड्रॉ करू शकतो. आणि जर 3 पॉइंट हे कोलिनियर पॉइंट्स असतील तर त्या 3 कोलिनियर पॉइंट्स मधून आपण एकही सर्कल ड्रॉ करू शकत नाही. Then we see the second and tangent. What is the meaning of second? See, second, a tangent which intersects the circle in two distinct points is called as a second. Second and tangent मध्ये फरक आहे. सेकंड कोण आहे? तर अशी लाईन जी सर्कलला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. फॉर एक्झाम्पल इथं मी या लाईनला नाव दिलं लाईन L. Line L intersect the circle with center O at a point A and at a point B. Means line L intersects in two different points. So line L is a second. त्यामुळे आपण या line L ला second म्हणणार आहोत. Then what is tangent? A line which intersects the circle in a point is called as a tangent. जी लाईन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, ती इंटरसेक्ट होईल किंवा ती टच होऊन जाईल. म्हणजे ह्याची डेफिनेशन अजून बदलू शकते. अ लाईन विच टचेस द सर्कल ऍट अ पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये ती टच होऊन जाते, ती लाईन म्हणजे टँजंट. इथं मी या लाईनला नाव दिलं M. लाईन M इंटरसेक्ट द सर्कल ऍट अ पॉइंट P. Therefore, this line is called as a tangent. या लाईनला आपण टँजंट म्हणणार. अँड धिस पॉइंट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपण जो पॉइंट P दिसतो ज्याच्यातून ती टँजंट जाते त्या पॉइंटला म्हणणार आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे सेकंड ही दोन पॉइंट मधनं इंटरसेक्ट होऊन जाते, तर टँजंट ही फक्त एकाच पॉइंट मधून इंटरसेक्ट होऊन जाते. Then the next part that is here tangent theorem. हे आपल्या सिलेबस मध्ये आहे tangent theorem. What is tangent theorem? See, a tangent at any point of a circle is perpendicular to radius at the point of contact. Theorem काय सांगते पहा. A tangent at any point of a circle. सर्कल कुठेही आपण tangent काढली तर ती tangent perpendicular to the radius. तर ती tangent परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या रेडियसला ती टँजंट ही परपेंडिक्युलर असते. सी इन फिगर व्हॉट इज गिवन हियर. OB is the radius and line AC is the tangent at a point B. At point B ला ती tangent आहे, means B is the point of contact of tangent AC. Means radius is here, tangent is here. What is that theorem says? That radius is perpendicular to tangent means this OB is perpendicular to line AC. म्हणजे ह्या ठिकाणी रेडियस OB ही लाईन AC ला परपेंडिक्युलर असते. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या थेरमचा वापर करायचा असतो, त्यावेळी रिझन लिहिणं गरजेचं असतं. हे थेरम काय सांगतं? रेडियस असेल, टँजंट असेल तर त्या ठिकाणी तयार होणारा अँगल हा 90 डिग्रीचा असतो. रिझनला काय येईल? टँजंट थेरम. देन व्हॉट इज इट्स कॉन्व्हर्स. आता ह्याचंही कॉन्व्हर्स आहे. A line perpendicular to a radius at a point on a circle is a tangent to the circle. पहा, a line perpendicular एक लाईन आहे जी रेडियसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे लाईन N ला MN ही रेडियस परपेंडिक्युलर आहे. If the radius is perpendicular to the line, then that line is the tangent. मग ती लाईन त्या सर्कलची tangent असते. Means we write here, M is the center of circle, MN is the radius and line L is perpendicular to segment MN or segment MN is perpendicular to line N. अशी सिच्युएशन असेल तर आपण त्या लाईन टू प्रूफ काय येईल? लाईन L is the tangent to the circle. म्हणजे ह्या ठिकाणी ती लाईन L ही टँजंट असेल. बघा मिनिंग सोपा आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, रेडियस ही कायम टँजंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये परपेंडिक्युलर असते आणि एखादी लाईन जर रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर त्या ठिकाणी
सॉरी एखादी लाईन जर रॅडियसला परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या सर्कलची टँजंट असते. म्हणजे टँजंट आणि रॅडियस ह्यांचा जो संबंध आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. Let's discuss about some points here. One point is given. How many tangent we can draw through a point which is lie on the circle? सर्कल आहे, सर्कल वर ह्या ठिकाणी एक पॉइंट घेतला आपण, तर या पॉइंट मधून आपण किती टँजंट्स ड्रॉ करू शकतो. सी, if we draw just like one line, means only one and only one tangent we can draw. Means we write here one and only one tangent. One and only one tangent we can draw through a point which is lie on the circle. जर सर्कल वर एकच पॉइंट असेल तर त्या एकच पॉइंट मधनं आपण फक्त एकच टँजंट काढू शकतो. हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ थ्रू द पॉइंट विच लाय एक्सटेरियर ऑफ द सर्कल. ह्या ठिकाणी तो पॉइंट एक्सटेरियर ऑफ सर्कल मध्ये आहे, म्हणजे पॉइंट सेंटरच्या बाहेर आहे. अशा सिच्युएशन मध्ये आपण किती टँजंट काढू शकतो. सी ना, अशी एक आपण टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि वन मोर अनादर टँजंट अशा प्रकारची पण एक आपण टँजंट ड्रॉ करू शकतो. म्हणजे जर पॉइंट एक्सटर्नल असेल तर फक्त आपण 2 टँजंट्स ड्रॉ करू शकतो. मीन्स हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ थ्रू अ पॉइंट विच इज लाय एक्सटेरियर. एक्सटेरियरला असेल तर आपण किती टँजंट ड्रॉ करू शकतो. वी कॅन ड्रॉ हिअर 2 टँजंट्स. आता बघा, पॉइंट सर्कलवर झाला तर आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. पॉइंट एक्सटेरियरला असेल तर आपण 2 पॉइंट्स ड्रॉ करू शकतो. थर्ड पॉइंट येतो, हाऊ मेनी टँजंट्स वी कॅन ड्रॉ थ्रू अ पॉइंट विच इज लाय इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर हिअर इज अ पॉइंट ए आणि या पॉइंट मधून आपल्याला टँजंट काढायचे आहे. मीन्स वी हॅव टू ड्रॉ वन लाईन. सी, इथं आपण एक लाईन या पॉइंट मधून गेलेली काढली तर काय झालं, धिस लाईन इंटरसेक्ट्स इन 2 पॉइंट्स. ही 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होते. मीन्स इट इज नॉट अ टँजंट. मीन्स व्हॉट इज द आन्सर फॉर धिस? If a point is lie in the interior of the circle, no, we can't draw any tangent. So we write here, no, we can't draw any tangent. We can't draw any tangent through the point which is lie in the interior of the circle. एक मार्काचा MCQ किंवा एक मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. जर पॉइंट सर्कलर असेल तर किती टँजंट्स काढू शकतो. वी कॅन ड्रॉ ओनली वन अँड ओनली वन टँजंट. जर पॉइंट हा एक्सटेरियरला असेल तर आपण किती सर्कल्स ड्रॉ करू शकतो. पॉइंट एक्सटेरियरला असेल तर आपण 2च टँजंट्स ड्रॉ करू शकतो. आणि जर पॉइंट इंटेरियर ऑफ द सर्कल, सर्कलच्या इंटेरियर मध्ये असेल तर आपण किती टँजंट्स ड्रॉ करू शकतो. अशा सिच्युएशन मध्ये जर आपण लाईन ड्रॉ केली तर ती त्या सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते, मग ती टँजंट होऊ शकत नाही. म्हणून अशा सिच्युएशन मध्ये आपण एकही टँजंट ड्रॉ करू शकत नाही. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट थेरम दॅट इज टँजंट सेगमेंट थेरम पाहणार आहोत. हे थेरम आपल्याला ऍक्टिव्हिटी बेसवर एक्झामला येऊ शकतं. व्हॉट इज दॅट थेरम? Tangent segment drawn from an external point to a circle are congruent. आता टँजंट सेगमेंट्स आहेत पण कुठून काढायचे आहेत. एक्सटर्नल पॉइंट मधून काढायचे आहेत. म्हणजे सर्कल घेऊन आपल्याला एक एक्सटर्नल पॉइंट घ्यावा लागेल आणि त्या पॉइंट मधून आपल्याला टँजंट्स काढावे लागतात. आत्ताच आपण पाहिलं, जर पॉइंट एक्सटर्नल असेल तर आपण 2 टँजंट काढू शकतात व त्या बेसिसवर आपण फिगर ड्रॉ करू शकतो. सी, या प्रकारे आपण फिगर ड्रॉ करू शकतो. कन्सिडर पॉइंट डी. दिस पॉइंट डी इज अ प्रेझेंट इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये हा पॉइंट डी आहे. देन हिअर वी कॅन ड्रॉ डी पी इज द फर्स्ट टँजंट अँड डी क्यू इज द सेकंड टँजंट. देन व्हॉट वी राईट इन अ गिवन. मग आपण गिवन मध्ये काय लिहू शकतो. इन अ सर्कल विथ सेंटर ए, लाईन पी डी अँड लाईन क्यू डी आर द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट डी. पॉइंटची पोझिशन आहे एक्सटर्नल ऑफ द सर्कल. सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये आहे त्या पॉइंट मधून आपण 2 टँजंट काढलेले आहेत. दिस टँजंट्स आर गिवन ॲज हिअर पी डी अँड
QD. These two tangents are given. आता प्रूफ काय करायचं आहे? The tangent segments are congruent. Tangent segments म्हणजे इथे सेगमेंटचा पार्ट कोणता तयार झालेला आहे? DP is the first tangent segment and DQ is the second tangent segment. Then the tangent segment theorem says that if we draw a tangent from external point, then the tangent segments are congruent, means this DP is congruent with DQ. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? DP is parallel congruent to DQ हे प्रूफ करायचं आहे. How to prove this? This is given in the form of activity. ह्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. In triangle PAD and triangle QAD, see in figure, in triangle PAD म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हा जॉईन करावा लागेल. So here we join this PA and again we join here QA. Means we consider these two triangles. In triangle PAD and in triangle QAD, segment PA, see this segment PA is congruent with the another segment is given here and region is radi of the same circle. एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. फिगर मध्ये पाहिले तर आपल्याला कळेल की AP and AQ are the radi of the same circle. So here we write segment AQ is the radii of the same circle, means both are congruent. Then seg AD is congruent with seg AD. AD ही सेगमेंट AD लाच कॉमन आहे, म्हणजे प्रत्येक सेगमेंट ही स्वतःला कॉन्ग्रंट असते. अशा वेळी आपण रिझन इथं काय लिहू शकतो? वी राईट हियर इट इज अ कॉमन साइड. ही त्या ट्रायंगलची कॉमन साइड आहे, therefore it is congruent. Then angle APD is equal to angle AQD is equal to 90 degree. पहा, angle APD हा इथं आलेला 90 डिग्री आहे आणि AQD हा पण 90 आहे. का? तर tangent theorem सांगतं tangent drawn at any point is perpendicular to radius. म्हणजे radiusला ती perpendicular आहे आणि AP is a radius. Similarly AQ is a radius and QD is the tangent. त्यामुळे अँगल APD आणि AQD हे दोघंही 90 डिग्रीचे असतील. Therefore, triangle PAD is a congruent with triangle QAD. त्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. पण पहा, by which test both triangles are congruent? What is that? Side is given here, AD is given here. If we see AD is opposite side of 90 degree, means it is a hypotenuse. And one side is a congruent, means both triangles are congruent by hypotenuse side test. So we write here hypotenuse side test. Hypotenuse side test. By using hypotenuse side test, both triangles are congruent. Therefore, segment DP is a congruent with DQ. त्यामुळे या ट्रायंगलची सेगमेंट DP आणि सेगमेंट DQ हे कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे ज्यावेळी दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील त्यावेळी त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स देखील कॉन्ग्रंट असतात. सो वी राईट हियर corresponding sides of congruent triangle, means we show that here that segment DP is a congruent with DQ. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्या ऍक्टिव्हिटीद्वारे प्रूफ केलेला आहे की जर एक्सटर्नल पॉइंट मधून आपण टँजंट ड्रॉ केली तर त्या टँजंट सेगमेंट्स ह्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. आणि ह्याचा वापर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पाहायचा आहे. ओके, हा आपण थेरी पार्ट जो पाहिला याचं सगळं युटिलायझेशन आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ आपण नेक्स्ट, हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग अवर दिस व्हिडिओ. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. Thank you again.